तर तारपूर संघ 2 पंच. साकीर प्लीज 2 पंच पाठवायचे. साकीर साकीर मुल्ला 2 पंच पाठवायचे तारापूर संघ. तर सेमीफायनलची दुसरी संघ 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील जी लढत करणार आहेत सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. याआधी जर पाहिला तर जबरदस्त परफॉर्मन्स मात्र पाहायला मिळाला साई एकता बिरवाडी संघाचा आणि प्रवेश केलाय फायनल मध्ये. आता मात्र बघूया दुसरा संघ कोण असेल. एका बाजूला पाहिलं तर पॅराडाईज संघ होम मैदानावर खेळतोय नक्कीच, तर दुसऱ्या बाजूला यजमान संघ असेल संघ पाहायला मिळतोय मुरबे संघ. स्क्रीनवर आपण पाहतायत ज्या पद्धतीने आज मान्यवर उपस्थित झाले आहेत या स्पर्धेसाठी. खास आकर्षक आहे मान्यवरांचा, कारण की मान्यवर या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर खूप रात्रपर्यंत येत असतात आणि आज पूर्ण मंच जर पाहिला तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला भरलेला पाहायला मिळाला होता. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यस, इथे मात्र कॉल येतोय. गेम इज ऑन. शब्बीर खान असेल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला निलेश, तर द्रुतेश आहे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू थोडासा जर पाहिला तर ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न द्रुतेश याचा, कारण की शब्बीर सारखा एक मोठा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या सारख्याला कुठेतरी थांबवण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत की ऑफस्टिक जास्तीत जास्त ठेवणं हे प्रयत्न असतील. मात्र सिंगलने स्टार्ट करतोय शब्बीर खान. ज्या पद्धतीने डिक्लेअर झोन कडे चेंडू वळवलाय. आता मात्र सुरेख चेंडू पाहायला जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय, कारण की पडल्यानंतर लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता निलेश याचा. ज्या पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता डिक्लेअर झोन कडे, मात्र चेंडू फळीला लागला नाही आणि तदनंतर पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. इथे मात्र 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 चेंडू मध्ये 2 धावा जमवल्या जात आहेत पॅराडाईज संघात. द्रुतेश पुण्याचे एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. आपण पाहतोय आतापर्यंत भरपूर प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी राहिली. इथे मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार 4 धावांसाठी. जबरदस्त चौकार येतोय निलेशच्या बॅट मधून. आज मात्र ओपनिंग फलंदाजी जी आहे ती थोडीशी बदललेली पाहायला मिळते पॅराडाईज संघाची, कारण की ज्या अर्थी आपण पाहतोय जास्तीत जास्त जर फलंदाजाचा विचार केला तर शब्बीर सोबत निशांची जोडी असते, मात्र आज निलेश आलाय कारण निलेशकडे देखील क्लास आहे. एक चांगला फलंदाज म्हणून निलेशला देखील पाहिलं जात आहे. छोटू या नावाने जास्तीत जास्त पसंती आहे याला. मात्र बघूया आज द्रुतेश काय कमाल करतोय की नाही. हो, सिंगल रन साठी जाईल ऑनसाइड रिजन मध्ये. जोपर्यंत हार्दिक चेंडूवर येतोय तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. या सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा, एक चौकार नक्कीच आलाय. जर पाहिलं तर तिसऱ्या चेंडूवर चौकार आला. फटका चांगला आहे. हार्दिककडे चेंडू नक्कीच अडवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र जर पाहिला तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. हो, पुन्हा एकदा जर पाहिलं तर सिंगल साठी धावलाय. नक्की स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जाईल. शब्बीर खान मिस्टर JK च्या पद्धतीने म्हटलं जात आहे. क्रिकेट अंडर बॉक्स क्रिकेट मधला बाहुबली ज्याला म्हटलं जातं. याच्या बॅट्स मध्ये जर पाहिलं तर खूप चांगले फटके आपल्याला पाहायला मिळतात. कव्हर असो किंवा टॅपचे फटके असो, मात्र यासाठी खेळला जाणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय.
षटक क्रमांक पहिलं संपलं जात आहे. 8 धावा स्कोरबोर्डवर आहेत. अजूनही इथून जर पाहिलं तर 5 षटकांचे खेळ शिल्लक असेल. बघूया 8 धावा झाल्या आहेत. ज्या पद्धतीने संघर्ष मुरबे संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी नक्कीच प्रथम नाणेफेक जिंकला आणि नाणेफेक जिंकून आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षणासाठी डिसिजन त्यांचा राहिला. इथे मात्र प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकताय खूप मोठ्या प्रमाणावर. जर पाहिलं तरी रात्रीचे आतापर्यंत 11:42 झालेली आहेत आणि प्रेक्षक वर्ग जागा सोडायला तयार नाही आहे. या टुर्नामेंटची ही पसंती आहे. खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित होत असतो. अनिकेत टॅपचा हा फटका इथे मात्र रोखणं मुश्किल होता. जब्बीर खानची खासियत आहे, टॅप साठी खास खेळाडू ओळखला जातोय. हा फलंदाज जबरदस्त क्लास आहे त्याच्याकडे आणि त्याच्या बॅट मधून हा टॅपचा पहिला चौकार येताना पाहायला मिळतोय. 12 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने खेळला समोरच्या दिशेने मात्र टॅप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. टीम मीटिंग अरेंज करावी लागली संघर्ष मुरबे संघाला, कारण की ह्याला रोखायचं असेल तर कशा प्रकारची चेंडू टाकायचे ते मात्र कर्णधारांकडून कानमंत्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत याच्यावर हल्ला चढवला जातोय. पहिल्याच चेंडूवर जर पाहिला तर पहिलाच चौकार नक्कीच खेचला जातोय. मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा सज्ज होईल गोलंदाज. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिस्टर बाहुबली. सुरेख फटका इथे मात्र चेंडू निकलर झोन कडे जाईल. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. स्ट्राइक मात्र रोटेट होईल. धावसंख्या 1 कडे पुढे सरसावली जाईल. आता मात्र धावसंख्या लागून जाते 13 धावा. कुठलीही नुकसान नाहीये आतापर्यंत. 2 फलंदाज ज्या पद्धतीने खेळतायत चांगलं क्रिकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण की धावसंख्या जी हवी होती ती धावसंख्या स्टेबल ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते पॅराडाईज संघाने. फटका चांगला आहे. पुढे एकदा डिक्लेअर झोन कडे वळवलं जातोय. इथून मात्र जर पाहिलं तर कुठेतरी 2 चेंडू चांगले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात संघर्ष मुरबे संघातील अनिकेत यांचे. कारण की पहिल्या चेंडूवर जेव्हा चौकार आला कुठेतरी कमबॅक करणं खूप गरजेचं होतं आणि कमबॅक करताना अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू जे आहे ते डिक्लेअर झोन कडे पाठवले आणि तदनंतर पाहिलं तर एकूण धावांचा जर विचार केला 14 धावा या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा आल्यात. फटका चांगला आहे. पुढे एकदा जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळला जातोय. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हार्दिक आपल्याला पाहायला मिळाला. चांगला चेंडू अडवतोय. पुढे एकदा हा देखील चेंडू समोरच्या दिशेने फॉलर थ्रो मध्ये स्वतः अनिकेत या चेंडूला अडवलं जातंय. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट होताना काय कमबॅक केलाय. खरोखरच कौतुक करेन मी अनिकेत याचं. कारण की जर पाहिलं पहिल्या चेंडूवर चौकार आल्या होत्या त्यानंतर सिंगल 2 धावा आल्या आणि नंतर 2 डॉट चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र कर्रारी प्रहार. इथे मात्र बंदुकीतनं जशी गोळी सुटते तशी मात्र जब्बीरच्या बॅट मधून हा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आणि सरळ सीमारेषा गाठली. येतोय चौकार. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा स्कोरबोर्डवर. फुल कॅप्टन हा जब्बीर खान आहे बाहुबली बॅटमन. साऱ्या प्रेक्षकांची जिंकली मन. लाखो करोडो झाला तू फॅन. लाखो करोडो झाला तू फॅन. विशाल टागीर ऑलराऊंडर राहिल पठाण लय दमदार. युट्यूब मॅनेजरला मान पहिला. युट्यूब मॅनेजरला मान पहिला. तर नक्कीच आपण पाहतोय मेगा स्क्रीनवर देखील लहान लहान चिमुरडे आज या ठिकाणी या स्पर्धेच्या पहा थंडीचं खूप आपण थंडी पाहतोय. खूप मोठ्या प्रमाणावर थंडी आहे. मात्र थंडीची कुठलीही पर्वा न करता ही स्पर्धा पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वर्ग आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर जाऊया पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज या ठिकाणी नक्कीच कोणाला आणलं जाईल डिसिजन मात्र नक्कीच आपण पाहतोय. 18 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 2 षटकाचं खेळ या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. अजून इथून येणारे जर पाहिले तर 24 चेंडू शिल्लक आहेत. 6 षटकांचे सामने या आधी जर पाहिलं तर आपण 2 दिवस 4 षटकांचे सामने पाहिले होते. मात्र मेगा फायनल मध्ये ज्या दिवशी आपण ग्रँड फिनालेचा हा दिवस उगवला अंतिम 8 संघ यामध्ये सहभागी ज्या पद्धतीने झाले
त्यामध्ये जर पाहिलं तर 6 षटक खेळण्याचा प्राधान्य त्यांना नक्कीच देण्यात आला आणि एक जर्सी आपण पाहतोय. हो, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय चेंडू टाकण्याची शैली, जबरदस्त शैली पाहायला मिळते. एक फास्ट गोलंदाज ज्याला म्हटलं जातंय. नक्कीच पालघर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर 3 असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत जे या प्रकारची शैली वापरतायत. पुण्याच्या एकदा समोरच्या दिशेने हा देखील चेंडू जर पाहिला तर डॉट केला जातोय. दर्शनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुण्याच्या एकदा इनसाइड एज चेंडू हवेत आणि इथे मात्र पहिला गडी बाद होईल. पॅराडाईज संघाचा एक मोठा झटका लागला जातोय कारण की गरज होती ब्रेक थ्रूची. गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज थोडासा विचार शैलीने आणला जातोय आणि तदनंतर पाहिलं तर त्या गोलंदाजाकडून कमालीचं गोलंदाजी होताना 2 चेंडू आतापर्यंत डॉट विकल्यात आणि तिसऱ्या चेंडूवर जर पाहिला तर इथे मात्र गडी बाद होताना धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा 1 विकेटच्या नुकसानावर आपल्याला पाहायला मिळतंय. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय पुण्याचे एकदा निशांत पवार मैदानाच्या आतमध्ये येईल. ज्या पद्धतीने पाहिलं जातंय संघातील निशांत पवारकडे खूप चांगली फटके आहेत, स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज मात्र बघूया आपला संघ 1 डाऊन मध्ये आलाय. निशांत गोलंदाजी माखवर. पुण्याचे एकदा गोलंदाज जर पाहिलं तर चिन्मय याला पाहिलं जाईल. हो, इथे मात्र चुकी करतोय मुस्तकीन पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर कुठेतरी निशांत यांनी थँक्स म्हटलं असेल मुस्तकीनला कारण की झेल सुटला जातोय. इनसाइड आउटसाइड एज नक्कीच लागली होती. तदनंतर वेगाने चेंडू, मात्र गतिवान चेंडू पकडणं खूप हार्ड असतं. ते मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जातात तेव्हा तुम्हाला कळेल. इथे मात्र आपण मात्र ट्राय चांगली केली होती, नशिबाने साथ दिले नाही आणि जीवनदान मात्र मिळतोय निशांत याला. धावसंख्या 19 धावा. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट होतोय. या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. चांगलं षटक म्हणून मी संघर्ष मुरबे संघाकडून कारण की आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला आणि फक्त एकच धाव दिलाय. फटका चांगला आहे. इथे मात्र चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवला जातोय विशालच्या माध्यमातून. जबरदस्त मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी. विशालचं नाव चांगलं आहे. विशाल जर पाहिलं तर ओव्हरआर्म मध्ये देखील एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जाते. डावखुरी हाताचा फलंदाज, घातकी फलंदाज म्हणून त्याला पाहिलं जातंय. तोच विशाल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी चांगली क्षेत्ररक्षण केलं. हो, पुण्याचे एकदा आता मात्र गॅप आहे. खूप मोठा गॅप पाहायला मिळाला होता. 2 क्षेत्ररक्षक होते आणि त्याच्या मधून मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. येतोय जबरदस्त चौकार. इनिंग ब्रेक होईल आपण पाहतोय. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते 23 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. जाऊया आपण एक छोटीशी धून ऐकूया आणि पुन्हा येऊया पॅराडाईज मानाच्या चषकाकडे. संघाने बोईसरमध्ये मानाचा वर्ल्ड कप ठेविला. पॅराडाईज संघाने बोईसरमध्ये मानाचा वर्ल्ड कप ठेविला. थँक्स डीजे. येस, सरा युवा ग्रुप एक लीग आपल्याला पाहायला मिळणार आहे जी येत्या काही दिवसांमध्ये आपण पाहणार आहोत. ऑक्शन देखील झालेलं आहे. प्लेयर्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत जे संघामध्ये निवडलेले आहेत आणि पीडीपीएलचा तो ग्राउंड मैदान आपण पीडीडीएसचं मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण नक्कीच जी संकल्पना आखली स्वरा युवा ग्रुपने आणि ती संकल्पना मुख्य म्हणजेच जर पाहिलं तर तुषार संके आणि त्यांची टीम ज्या पद्धतीने काम करत होती खरोखरच खूप चांगलं वाटलं. अशीच टुर्नामेंट देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. पालघर बॉक्स प्रीमियर लीगची देखील एक स्पर्धा ज्याचं पारितोषिक असणार आहे 1 लाख रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे 50,000 रुपये. मॅन ऑफ द मॅचची सिरीज जर पाहिली तर नक्कीच मॅन ऑफ द सिरीज असणार आहे. एक सायकल आपल्याला पाहायला मिळणार आहे.
येत्या काही दिवसात नक्कीच ही टुर्नामेंट पाहायला मिळेल. हो इथे मात्र काय करून बसले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता निशाण्याचा. कुणीतरी शॉर्ट सिलेक्शन जर पाहिलं तर चुकीचं ठरलं आणि तदनंतर पाहिलं तर गडी बाद होताना निशान पवार बॅक टू डग आउट मध्ये येताना पाहायला मिळतोय. दंगल 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 Ram metal is spared पे नहीं उगते. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल बाळा मैदानाच्या आतमध्ये येईल. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी ह्याच्याकडूनही पाहायला मिळते. मात्र आज आपण पाहतोय स्वतःचं मैदान आहे, होम ग्राउंड आहे, होम क्राऊड सोबत खेळतोय. थोडंसं प्रेशर असते प्रत्येकाला, मात्र प्रेक्षकांमध्ये खेळण्याची मजा वेगळी असते. बघूया धावसंख्या स्कोरबोर्डवर 23 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. इथे मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी स्वीप करण्याचा प्रयत्न होता विशाल याचा, चुकला जातोय आणि तदनंतर पाहिलं तर डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. 23 धावा अजूनपर्यंत आहेत. 3.2 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळालाय. फटका चांगला आहे ऑनसाइड रिजन मध्ये. हार्दिक जोपर्यंत फील्ड करेल सिंगल रन्स कंप्लीट केले जाते. धृतेशला जर पाहिलं तर एक चांगला गोलंदाज, फ्रंट फूट लाईनचा गोलंदाज म्हणून संघर्ष मुरबेकडे पाहिलं जात आहे आणि त्याला मात्र पहिली आणि तिसरी इथे मात्र ओव्हर, मात्र चौथी ओव्हर देण्यात आलेली आहे. आपण पाहतोय पुण्याची एकदा 2 चेंडूचा खेळ अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यस 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धृतेशच्या या गोलंदाजीतून आपण पाहतोय मिस्टर जेगे शब्बीर खान आपल्याला पाहायला मिळेल पुण्याची एकदा. थोडस प्रेशर असेल ज्या पद्धतीने फटकेबाजी केले आतापर्यंत शब्बीर खान यांनी, जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. 2 चेंडूवर करारी प्रहार पाहायला मिळाले. इथून मात्र पाहूया पुण्याची एकदा धृतेश. ओहो गुटना टेक मारण्याचा प्रयत्न होता. हे क्लास आहे त्याच्याकडे. नक्कीच जेव्हा जेव्हा त्यांना मैदानावर पाहतोय अशा प्रकारचे जेव्हा फटके मारतोय हे क्लास पाहण्यासाठी भरपूर प्रमाणावर प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत. ओहो इथे मात्र चुकी करून बसले. मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला आणि तदनंतर पाहिलं तर एक आणखीन गडी, मोठा गडी बाद होताना पॅराडाईज संघाचा जर पाहिलं तर संघर्ष मुरब्याच्या खेम्यामध्ये आता मात्र जल्लोष होताना पाहायला मिळतोय. कारण की जो टेन्शन होता जब्बीर खान नावाचा तो कुठेतरी माघारी परतलाय, तंबूच्या आसऱ्याला गेलाय. असं मात्र असताना धावसंख्या स्कोरवर लागली जाते ती म्हणजे 24 धावा. आतापर्यंत 3 गडी बाद झाले आहेत. अजूनही या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बादल येईल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 2 फलंदाजांना ही पारी सांभाळावी लागेल. बादलकडे देखील पाहिलं जाईल. आज मात्र थोड्याशा कठीण परिस्थितीमध्ये संघ आहे. इथून मात्र सावरावं लागेल. जी स्टार्ट मिळाली होती संघाला. सूर्यरेख फटका तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकारच्या माध्यमातून जबरदस्त क्षेत्ररक्षक चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर षटक या ठिकाणी संपलं जातंय. हा देखील सक्सेसफुल षटक पाहायला मिळतंय. कारण की या षटकामध्ये जर पाहिला तर फक्त आणि फक्त 1 रन झाला आणि 2 गडी जे मोठे गडी होते ते मात्र तंबूच्या आसऱ्याला पडतोय. धृतेचा जर विचार केला 2 षटक त्यांनी कंप्लीट केले आहेत. आपल्या स्पेलचे जर चौकारांची 9 धावा त्यांनी नक्कीच दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 विकेट्स या ठिकाणी नक्कीच मिळवल्यात. विचार केला तर बादल आताच आलाय, 1 चेंडू फेस केलाय, कुठली रन्स नाहीये आणि त्याच्यासोबत विशाल बाळा आपल्याला पाहायला मिळतोय ज्यांनी आतापर्यंत 2 चेंडू फेस केले आहेत आणि 2 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 रन्स आपल्याला पाहायला मिळतोय. असं आहे आज मॅच समीकरण आपण पाहतोय आतापर्यंत.
मानसिंग ठाकूरला आपण पाहिले LIC एजंट त्या ठिकाणी. अहो इथे मात्र काही चुकी करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण होते. विशाल कुठेतरी डेंजर एड कडे नक्कीच धावताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर पाहिलं तर कुठेतरी चुकी जर पाहिली तर फेकी अचूक होती मात्र गॅदर करता आलं नाही त्या ठिकाणी. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या बळावर धावसंख्या जर पाहिली तर 25. इथून जर पाहिलं तर अजून 25 धावा आल्या तर मात्र एक टफ फाईट स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. बादल एका बाजूला आपण पाहतोय सज्ज होईल. फटका आहे चांगला आहे नक्कीच आपण पाहतोय मात्र त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षक हार्दिक आपल्याला पाहायला मिळतोय. रिवचचा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मात्र चुकले जात आहेत. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. चिन्मय नाही वाईड आहे नक्कीच आपण पाहतोय. खूप बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. येस 3 पंच नक्कीच पाहायला मिळतील. ज्या डिसिजन असेल ते आपल्यापर्यंत येईल. तर नक्कीच आपण पाहतोय 3 पंचांचा जर विचार केला शाकीर मुल्ला आहे नक्कीच एका बाजूला आपण अरे पाहतोय. पेट्रोल वाली नहीं इलेक्ट्रिक लेनी है वो भी ब्रांडेड ओकाया इलेक्ट्रिक व्हीकल। आणि तिसरा पंच जर पाहिला सर, तर सर, 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 आपण, आपण, ये वही ओकाया है जो बैटरी बनाती है। यस सर। सर ये वही ओकाया है जो माइक्रोटेक का इन्वर्टर बनाती है। यस सर। सर ये वही ओकाया है जिसका रणवीर सिंह ऐड करता है। हाँ सर, ये वही उकाया है जो अब इलेक्ट्रिक स्कूटी भी बनाती है। पुष्पा इसकी सर्विस बोईसर में मिलेगी। यस सर। शेयर मार्केट स्टार्ट तो किया, अब आगे क्या करूं? हे ब्रो, मैंने बहुत वीडियो देखे हैं यूट्यूब पे शेयर बाजार के। अभी तेरे 10,000 का 1,00,000 बनाता हूँ। सोशल मीडिया से तारे तोड़ने के सपने ना देखें। वहां से अगर ट्रेडिंग सीखोगे तो दिन में तारे तोड़ने के दिन आएंगे। वैसे रिच टू मनी एकेडमी का नाम सुना है? यही बोईसर में। वहां आपको ट्रेडिंग सीखने का मौका मिलेगा, वो भी दुबई और मिड डे अवार्डेड टीचर से। स्टॉक मार्केट का A to Z नॉलेज। वैसे तो 70% डिस्काउंट चालू है, जाके ले लो।
येस आपण मॅच स्टार्ट करणार आहोत. लगेचच पंच जो काही डिसिजन असेल तो आपल्या जागेवर जाऊन आपण देणार आहेत. डिसिजन येस वाईड आहे. वाईट चेंडू पाहायला मिळाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच बादल यांचा राहिला होता. धावसंख्या 1 ने नक्कीच पुढे सरसावली जाईल. आता मात्र 26 धावा स्कोरबोर्डवर आहेत. चला गेम स्टार्ट होईल. आपण पाहतोय या षटकातील जर पाहिला तर तिसरा चेंडू नक्कीच मार्गस्थ असेल. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि तिसरा चेंडू मार्गस्थ आहे. शिनबाई गोलंदाजी मार्कवर पुण्याचे एकदा आपल्या स्पेल मधलं जर पाहिलं तर हा दुसरा षटक आहे त्याचा. याआधी देखील एक षटक हाताळलं होतं आणि षटकामध्ये जर पाहिलं तर चांगली षटक त्यांनी नक्कीच पाहायला मिळालं होतं. 5 धावा फक्त खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. हो जबरदस्त प्रहार, कर्रारी प्रहार. जितका चेंडू फास्ट होता त्याहून फास्ट त्यांची बॅट फिरली होती बादल याची आणि जबरदस्त फटका पाहायला मिळाला. चांगला फटका नक्कीच चौकारासाठी जाईल. या 4 धाव्याने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 30 धावा स्कोरबोर्डवर. जर बादल यांनी आणखीन एक चौकार मारला तर निलेश सुर्वे याच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज येईल. बघूया निलेश सुर्वे या ठिकाणी नक्कीच एटीएम ओपन करून देत आहेत बादल साठी. जर अजून एक चौकार मारतोय तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. फटका चांगला आहे. इथे मात्र आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच करताना पाहायला मिळालं. त्या ठिकाणी हार्दिक ज्या पद्धतीने चेंडूवर नक्कीच झोकून गेले होते. कुठेतरी असं वाटलं तर पहा जबरदस्त सेकंड अटेम्प्टला पुण्याचे एकदा चेंडू मैदानाच्या आतमध्ये ढकलून दिला. हार्दिक मेहर आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणी. फटका जर पाहिला तर आउटसाइड एज लागली जाते. चेंडू डिक्लेअर झोन कडे जाईल. इथे मात्र धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते 31 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. षटकातील शेवटचा चेंडू नक्कीच हा 5वं षटक मार्गस्थ आहे. 4.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालेला आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 31. पुण्याचे एकदा आता मात्र क्रॉस बॅटने खेळला जातोय. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच मिळेल. 1 धावेने धावसंख्या. षटक या ठिकाणी संपलं जाईल. 5वं षटक कंप्लीट होईल. 32 धावा स्कोरबोर्डवर आहेत. 3 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते. बादलचा जर विचार केला तर बादल यांनी 5 चेंडू आतापर्यंत हाताळ घेतलेले आहेत नक्कीच आणि 5 चेंडू वापरताना 5 धावा नक्कीच आपल्या संघासाठी 1 चौकाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विशाल आगरे आपल्याला पाहायला मिळतोय ज्यांनी 4 चेंडू आतापर्यंत खेळलाय आणि 4 चेंडूतून 3 धावा आपल्या संघासाठी जोडून दिलेल्या आपल्याला पाहायला मिळते. हे 2 फलंदाज आतापर्यंत जर पाहिलं तर पॅराडाईज संघाची एक बाजू सांभाळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया शेवटचे षटक मुस्तकीम आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू असतील. यानंतर टार्गेट सेट केला जाईल. जो टार्गेट असेल तो मात्र संघर्ष मुरबे संघ नक्कीच डिफेंड करताना पाहायला मिळेल. सर्वात जर पाहिलं तर जुना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ज्याची 40+ वय असेल मात्र आज या संघामध्ये अजूनही टिकून राहिलेला आहे कारण की त्याचा खेळ चांगला आहे. आपण पाहतोय इथे मात्र पहा आल्या जर पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात विशाल मात्र बॅक टू डगआउटला जाताना पाहायला मिळत. अनुभव आहे मुस्तकीन याला आणि या अनुभवाच्या जोरावर आतापर्यंत टीम मध्ये टिकून आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल मिस्टर राजू यांनी जर 2 चौकार मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज निलेश सुर्वे यांनी मात्र नक्कीच या मैदानावर एटीएम ओपन करून ठेवलेला आहे. बघा
पॅराडाईज संघासाठी एक संधी आहे. राजू फटका चांगला आहे. इथे मात्र पहिला चौकार राजूच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. जबरदस्त प्रहार केला गेला. ऑफसाईड दिशेने मात्र चेंडू जर पाहिला थोडासा बाहेर निघतोय आणि त्या चेंडूला करारी प्रहार केला आणि चेंडू मात्र निघून गेला. सरळ सीमारेषे पार येतोय चौकार. 4 धावेची धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 36 धावा स्कोरबोर्डवर आहेत. अजूनही जर पाहिलं तर 5.2 चेंडूचा खेळ झालाय. 3 जर चौकार मारले तर 3000 रुपये निलेश सुर्वे यांच्याकडून पारितोषिक या ठिकाणी बहाल केला जातोय. बघूया पारितोषिक ऑन आहे. एक चौकार मारलेली आहे. अजूनही एक चौकार मारली तर 2000, तिसरी चौकार मारली तर 3000 रुपये मिळतील. संधी आहे. संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला मुस्तकीम आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कावर पुणे एकदा सज्ज होईल. फटका चांगला आहे. इथे मात्र तेच घडलंय जे बादल सोबत घडलं होतं. बादलने देखील एक नो स्कोर आहे. यस, नो स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. राजू ज्या पद्धतीने हा चेंडू खेळला होता जबरदस्त. अजूनही मारू शकतोय कारण की चौथा चेंडू असेल. हो, फिरून मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र सिंगल रन्स घेतली जाईल. धावसंख्या 1 कडे पुढे सरसावली जाईल. आता मात्र धावसंख्या स्कोरबोर्डवर 37. लॉस ऑफ 4 विकेट. आतापर्यंत 4 गडी बाद झाले आहेत पॅराडाईज संघाच्या. सर पाहिलं तर सुरुवात चांगली केली होती. 2 फलंदाज शब्बीर खान आणि निलेश यांनी कुठेतरी विकेट्स गेले आणि तदनंतर पाहिलं तर अजूनही पाहिलं तर बादलसाठी ऑफर आहे. फटका चांगला होता. चेंडू खोदून काढलं होतं. मात्र जो चेंडू जायला पाहिजे होता सीमारेषे पार तो जाऊ शकला नाहीये. नक्कीच षटक क्रमांक इथे मात्र चुकी करतोय बादल. इनिंगची होतय समाप्ती. एक धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर इथे मात्र 37 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत आणि 38 धावांचं लक्ष या ठिकाणी नक्कीच ठेवलं जात आहे. आके पेट से मरघट तक है तेरी कहानी पग पग प्यारे दंगल 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 सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे दंगल 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 धड़कने छाती में जब तुम शेयर मार्केट स्टार्ट तो किया, अब आगे क्या करूं? हे ब्रो, मैंने बहुत वीडियो देखे हैं यूट्यूब पे शेयर बाजार के. अभी तेरे 10,000 का 1 लाख बनाता हूँ. तर नक्कीच आपण पाहतोय पुढे एकदा पॅराडाईज मानाचा सोशल मीडिया से तारे तोड़ने के सपने ना देखें. प्रेक्षकांचं हार्दिक वहां से अगर ट्रेडिंग आहे. सीखोगे आपण आता YouTubeच्या तो दिन में तारे माध्यमातून तोड़ने के दिन आएंगे. प्रमाणावर प्रेक्षक वर्ग जोडलेले वैसे आहेत. त्यांचं देखील रिच टू मनी एकेडमी का नाम सुना है? यही बोईसर में. वहाँ आपको ट्रेडिंग सीखने का मौका मिलेगा, वो भी दुबई और मिड डे अवार्डेड टीचर से. स्टॉक मार्केट का A to Z नॉलेज. वैसे 70% डिस्काउंट चालू है, जाके ले लो. आहे या टुर्नामेंटला. अरे पेट्रोल वाली नहीं, इलेक्ट्रिक लेनी है, वो भी ब्रांडेड. आणि तदनंतर पाहिलं तर ओकाया इलेक्ट्रिक व्हीकल. याचं एकच ध्यास असतो. सर 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 सर, तेच झालं. ये वही ओकाया है जो बैटरी बनाती है? यस सर. सर, ये वही ओकाया है जो माइक्रोटेक का इन्वर्टर बनाती है? यस सर. सर, ये वही ओकाया है जिसका रणवीर सिंह ऐड करता है? हाँ सर, ये वही उकाया है जो अब इलेक्ट्रिक स्कूटी भी बनाती है. पुष्पा. घोषणा झाली. घोषणा झाल्यानंतर एक गाव एक या ग्रुपवर जेव्हा हा बॅनर आला पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कपचा, तेव्हा मात्र फक्त आणि फक्त 30 सेकंदाच्या आत ज्या टीम आहेत त्या कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली. ही पसंती आहे या टुर्नामेंटची. आपण पाहतोय आमच्या सोबत नक्कीच क्रिकेट चामचे देखील
दोन खेळाडू आहे, दोन आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, क्रिकेट चॅम्पच्या माध्यमातून आपण सूरज आणि रोहितला देखील पाहिलं. खूप चांगलं अपडेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. जिथे जिथे टुर्नामेंट असते, आयोजन असते, तिथे मात्र हे सॉफ्टवेअर जे आपल्याला अवेलेबल झालेलं आहे, हा सॉफ्टवेअर जर पाहिलं तुम्ही तर बॉक्स क्रिकेट मध्येच आपल्याला पाहायला मिळतंय. खास करून या बॉक्स क्रिकेटसाठी हा सॉफ्टवेअर बनवलेला आहे आणि या सॉफ्टवेअर मधून आपण लाईव्ह अपडेट नक्कीच या टुर्नामेंटची पाहू शकतायत. तर चला लगेचच क्षेत्ररक्षण आपण लावताना पाहणार आहोत. एका बाजूला पॅराडाईज संघ जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 38 धावांचं लक्ष्य आहे, घेऊन उतरलाय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, विशाल एका बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला हार्दिक मेहर आपल्याला पाहायला मिळेल. असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला टीम हडल करते, नक्कीच एकत्र येते आणि डिस्कट चालू आहे की आता मात्र आपल्याला 38 धावा ह्या रोखायच्या आहेत. पॅराडाईज संघ घरचा मैदान आहे, या मैदानाचा आढावा त्यांना नक्कीच आहे प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं, कारण की घरचा मैदान असल्यावर जी प्रॅक्टिस करतात आणि प्रॅक्टिस मध्ये प्रत्येक खेळाडू याची जागा फिक्स असते. या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल की जागा फिक्स असताना आता मात्र थोडंसं प्रेशर असणार आहे. यात 38 धावा रोखायच्या आहेत, त्यात कशा धावा रोखता येईल. आपण पाहतोय कॅमेरामॅनच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण केले जाते. मुन्ना आहे त्या ठिकाणी, खूप चांगला थेट प्रेक्षेपण करतोय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर तुषार पागधरे हा देखील एक कॅमेरामॅन आहे. खास करून तुषारचा विचार केला तर दुबई रिटर्न म्हणून त्याला पाहायला मिळालं. जे मैदान होतं त्या ठिकाणी नक्कीच गेला होता दुबईच्या मैदानावर आणि थेट प्रेक्षेपण तिथून मात्र या ठिकाणी आपल्याला नक्कीच दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंच सज्ज आहेत. यस, पंचांचा सिग्नल येतोय ग्रीन. दोन फलंदाज जर पाहिलं तर हार्दिक मेहर स्ट्राईक एंडवर असेल, नॉन स्ट्राईक एंडवर विशाल आपल्याला पाहायला मिळेल. पहिला गोलंदाज हो सिंगलने स्टार्ट करतोय हार्दिक. चपळाईने मात्र सिंगल रन्स घेतले जात आहे, कारण की जाणीव आहे लक्ष जरी छोटं असलं तरी छोटं लक्ष कधी कधी मोठं देखील बनून जाऊ शकतंय. ह्याची जाणीव असताना जे प्रयत्न केले जात आहेत. गोलंदाज जर पाहिला तर रेहान आपल्याला पाहायला मिळतंय. रेहान शेख आपण पाहतोय संघाच्या कर्णधार ची भूमिका नक्कीच पार पाडत असताना रेहान, आणि स्वतःचं मैदान आहे. दुसरा चेंडू पाहायला मिळाला, करारी प्रहार आहे, इथे मात्र रन्स मिळणार नाहीये. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. निशांच्या माध्यमातून जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून निशांकडे देखील पाहिले जाते जेव्हा जेव्हा पॅराडाईज संघ मैदानाच्या आतमध्ये उतरते. इथे मात्र धावसंख्या जर पाहिली तर अजूनही या ठिकाणी एक धाव रुकून ठेवली जाते. हार्दिकने पहिल्या चेंडूवर एक धाव नक्कीच घेतली होती. फटका जर पाहिलं तर समोरच्या दिशेने जावेद त्याला फील्ड करेल, कुठली रन्स मिळणार नाही. आतापर्यंत रोखून ठेवला आहे. या आधी देखील जर पाहिलं पॅराडाईज संघाचं तर 27 धावांवर रोखलं होतं. ओहो, इथे मात्र चुकी करतोय विशालची चुकी, आणि इथे मात्र निशांत कमालीची धन्यवाद. कमालीची विकेट किपिंग झाली. ज्या पद्धतीने आपण पाहतोय चेंडू गतिवान होता, चेंडूला थोडस खालच्या बाजूस जज केलं आणि तदनंतर डायरेक्ट हिट मात्र यस्टीनवर. पहिला गडी बाद होतोय संघर्ष मुरबे संघाचा. विशाल या नावाने आपण पाहतोय जो प्रथम फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर नक्कीच स्ट्रायकर फलंदाज म्हणून त्याला पाहिलं होतं.
तर संघर्ष मुरबे संघाचा विचार केला तर 1 धाव स्कोरबोर्डवर आहे आणि 1 गडी बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टर जल्मेश आपल्याला पाहायला मिळतोय, एक चांगला खेळाडू. कारण की आताच त्याचं देखील कौतुक केलं होतं ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने खेळला होता. आता मात्र बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, आपण पाहतोय जब्बीरची पूर्ण फॅमिली आपल्याला पाहायला मिळते मेगा स्क्रीनवर. खास करून लहान छोटा देखील आज या ठिकाणी नक्कीच उपस्थित झालाय. कालच्या दिवसात आपण त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला होता. असा हा छोटा जब्बीर आपल्याला पाहायला मिळतोय. आहान. तर जाऊया आपण पुण्याच्या एकदा मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा झाल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. कमालीची गोलंदाजी राहिली रेहान याची. कारण जो प्रेशर बनवायला पाहिजे होता पहिल्या ओव्हर पासून तो प्रेशर नक्कीच मुरबे संघावर थोडस बनवताना रेहान आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल रन्स नक्कीच कंप्लीट केली जाईल गतीने, अतिशय गतीने मात्र ही सिंगल रन्स घेतली जाते. षटक क्रमांक पहिला संपला जाते. 3 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जाते. अजूनही इथून जर पाहिलं तर 30 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 चेंडू मध्ये 35 धावा बनवायच्या आहेत. 30 चेंडू 35 धावा असं आहे मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 फलंदाज जर पाहिला तर नक्कीच थोडीशी टीम मीटिंग घेतोय. ज्या पद्धतीने पाहिलं जाते 2 फलंदाज नेहमीच चर्चा करत असतात की कशा प्रकारे आपल्याला खेळायचे. कारण की जे धावसंख्या आहे जरी कमी धावसंख्या असली तरी आपल्याला ती काढताना कुठली प्लॅनिंग करायची आहे. दुसऱ्या बाजूला थोडंसं टेन्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं खेळाडू कक्षामध्ये जे फलंदाज आहेत की कमी धावसंख्या आहे मात्र इथून हार्दिकचं चालणं खूप गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल बाळा आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू पाहायला मिळेल. निलेश ज्या पद्धतीने चेंडूला फील्ड केलं होतं चेंडू मात्र थोडासा निसटला आणि त्यानंतर सिंगल रन साठी तर आपण पाहतोय सिंगल रन्सने धावसंख्या 5 धावा स्कोरबोर्डवर लागली जाईल. वाईट प्लस 1 अशी धावा नक्कीच आली. इथे मात्र आपण पाहतोय रेहानला पाहिलं तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत 1 धाव. बाळाचं याचं कौतुक करीन. बाळा देखील एक चांगला खेळाडू आहे. पॅराडाईज संघाला ज्या पद्धतीने लाभलाय एक चांगला गोलंदाज एक चांगला फलंदाज देखील त्याच्याकडे पाहिलं जातंय. हो, सिंगलचा प्रयत्न आहे आणि सिंगल रन्स काढले जात आहे. नक्कीच बाळाकडे जातोय आपण. ज्या पद्धतीने बाळा जेव्हा ही टुर्नामेंट आयोजित केली तेव्हा मात्र नक्कीच बाळाचा कॉल आला होता. त्यांच्यामुळेच मला या ठिकाणी संधी मिळते. दरवर्षी मात्र या ठिकाणी संधी दिली जाते. खास करून मी पॅराडाईजचं खूप आभार मानेन. हो, इथे मात्र पुण्याच्या एकदा डिक्लेअर झोन कडे चेंडू वळवलाय. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा. इथे मात्र सिंगल वर जास्त भर देत असताना संघर्ष मुरबे संघाचे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, गरज होती ब्रेक थ्रू मिळण्याची. इथे मात्र हार्दिक चुकी करतोय. कुठेतरी लेगच्या दिशेने क्रॉस बॅट करण्याचा प्रयत्न स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याच चेंडूवर त्रिफळा चीट झालाय. लेग एसटी उडवले आणि एक मोठी सक्सेसफुल विकेट पॅराडाईज संघाकडून विशाल यांनी मिळवलेली आपल्याला पाहायला मिळतंय. गडी बाद होईल. दुसरा 8 धावा स्कोरबोर्डवर. चेंडूचा खेळ जर पाहिला तर इथे मात्र 1.4 चेंडूचा म्हणजे 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 8 धावा. विशालचा जर विचार केला तर आतापर्यंत विशाल चांगली कमालीची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहा विशाल ज्या पद्धतीने पहिला चेंडू थोडासा अवांतर चेंडू हाताळला होता तदनंतर कमबॅक केला. प्रत्येक चेंडूवर सिंगल असे 3 धावा दिल्या आणि जो चौथा चेंडू हाताळला जबरदस्त चेंडू मात्र एक मोठा गडी बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. देखील चेंडू सिंगल रन साठी जाईल. यस, सिंगल रन्स कंप्लीट करतोय. दर्शन आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज दर्शक आणि जल्मेश असे 2 फलंदाज आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आहेत.
क्षमता आहे यांच्याकडे. इथून जर पाहिलं तर एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करणं खूप गरजेचं आहे. फटका चांगला आहे, मात्र मिस्टर जे के त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. कुठलीही रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर षटक दुसरं या ठिकाणी कंप्लीट होताना धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 9 धावा. 4.50च्या सरासरीने खेळला जातोय संघ. जर पाहिलं तर इथून मात्र 24 चेंडू शिल्लक असतील आणि 24 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 29 धावा. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघाचा जर विचार केला तर दोन्ही संघाकडे चांगली क्षमता आहे. इथून मात्र जर पाहिलं चांगली फलंदाजी केली तर मुरबे संघ अंतिम फेरीमध्ये म्हणजेच फायनल मध्ये प्रवेश करू शकतो. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी केली तर पॅराडाईज संघ आपल्या या मानाच्या वर्ल्ड कप मध्ये इथेच मात्र स्थिर राहू शकतोय. बघूया, प्रयत्न तर दोन्ही संघाचे असतील, मात्र एकाचीच कोणाची तरी वरचढ असेल. सिंगल रन साठी प्रयत्न करतायत. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. एक धाव अंकित केली जाईल. एका धावाने जर धावसंख्या पाहिली तर आता मात्र डबल फिगर म्हणजेच 10 धावा स्कोरबोर्डवर लागली जाते. तर मात्र आपण पाहतोय सुरेख चेंडू होता. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र सिंगल रन्स कंप्लीट केली. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू नक्कीच टाकला होता. या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स काढले. सिंगलचा भरणा खूप चांगल्या प्रमाणे करताना आपल्याला पाहायला मिळतंय संघर्ष मुंबई संघ. कारण की इथून जर सिंगल सिंगल काढतायत तर आपलं जी टार्गेट आहे तिथपर्यंत पोहोचायला नक्कीच त्यांना सोपं जाईल. मात्र आपण पाहतोय रिहान आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय. इथे मात्र कॉलिंग राहिली नाही. नक्कीच जेव्हा आपण क्रिकेट खेळतो तेव्हा मात्र सातत्याने ऐकत असतो. कॉमेंटेटर नक्कीच सांगत असतो यस नो और वेट. या 3 गोष्टी तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. इथे मात्र रेहान आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. कारण की जर पाहिलं तर चेंडू क्रमांक 4 टाकून झालं. आता मात्र 5व्या चेंडूवर सक्सेसफुल होतोय का? यस. इथे मात्र समीर बिट्टू या ठिकाणी चेंडू नक्कीच या ठिकाणी आकाशात बोट जाताना गडी मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जल्मेश बॅक टू डगआउटला जाताना आपण पाहतोय. एक चांगला गडी नक्कीच संघर्ष मुरबे संघाचा बाद होताना आपण पाहतोय. इथून मात्र जर पाहिलं तर 19 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 19 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडू 26 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल मिस्टर अनिकेत.
ये अवॉर्डेड टीचर से स्टॉक मार्केट का A to Z नॉलेज। वैसे अप टू 70% डिस्काउंट चालू है, जाके ले लो। इसकी सर्विस बोईसर में मिलेगी? यस सर। अरे पेट्रोल वाली नहीं, इलेक्ट्रिक लेनी है, वो भी ब्रांडेड। ओकाया इलेक्ट्रिक व्हीकल? सर 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 सर, ये वही ओकाया है जो बैटरी बनाती है? यस सर। सर ये वही ओकाया है जो माइक्रोटेक का इन्वर्टर बनाती है? यस सर। सर ये वही ओकाया है जिसका रणवीर सिंह ऐड करता है? हाँ सर, ये वही ओकाया है जो अब इलेक्ट्रिक स्कूटी भी बनाती है। पुष्पा! इसकी सर्विस बोईसर में मिलेगी? यस सर। शेवटचा चेंडू शिल्लक आहे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे। हो, सिंगल साठी गेलाय तर इथे मात्र डायरेक्ट हिट गेली असती तर कुठेतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं। आपण पाहतोय तसं काही झालं नाही आणि त्यानंतर पाहिलं तर निलेश याचं चांगलं नक्कीच एफर्ट पाहायला मिळालं त्या ठिकाणी। चांगलं एफर्ट होतं, जर डायरेक्ट हिट लागली असती तर कुठेतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं। पहा काय एफर्ट होती, जबरदस्त एफर्ट आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा पाहू शकतायत आपण जी एफर्ट पाहिली निलेशाची, कारण की पूर्णपणे जमिनीवर झोपले होते आणि झोपून जर पाहिलं तर हिट करण्याचा प्रयत्न निलेश छोटू यांचा आपल्याला पाहायला मिळाला। धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते 13 धावा। आतापर्यंत 3 गडी बाद झाले आहेत। 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय। एक छोटासा ब्रेक आहे, नक्कीच आपण पाहतोय प्रत्येक 6 षटकांचा खेळ आहे आणि 6 षटकामध्ये 3 षटकामध्ये आपण एक इनिंग ब्रेक घेतोय आणि तोच ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय जर हॅट्रिक घेतली गोलंदाजांनी तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज येईल निलेश सुर्वे यांच्याकडून। आपण पाहतोय हॅट्रिक साठी देखील पारितोषिक लावला जातोय। तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विशाल आपल्याला पाहायला मिळतोय। विशाल बाळा स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न होता, डिक्लेअर झोन कडे चेंडू येईल। इथे मात्र आपण पाहतोय लेग बाईटच्या रूपाने सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल। स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळाला। बाळा म्हणजेच टगीर या नावाने जास्तीत जास्त पसंती आहे त्यांना।
पुनश्च एकदा यस नो आणि इथे मात्र आपण पाहतोय काय कमालीची ड्राईव्ह लगावली, जबरदस्त फ्लाइंग मध्ये चेंडू मात्र आपण पाहतोय. फ्लाइंग ज्या पद्धतीने केली होती, गडी बाद केला. पूर्णपणे हवेत होता विशाल. पाहू शकतायत आपण मेगा स्क्रीनवर पुनश्च एकदा ज्या पद्धतीने ड्राईव्ह लगावली होती, जबरदस्त. मात्र चांगली एफर्ट म्हणेन मी. पहा पुनश्च एकदा नाही दोनदा नाही तर भरपूर वेळा पाहू शकतायत आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. धावसंख्या जर पाहिली तर इथे मात्र अजूनही 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. येस आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत डायरेक्टली मात्र फलंदाज त्या ठिकाणी नव्हता. पहा जी हिट केली गेली, दुसऱ्या अँगलने आपण पाहू शकताय, दुसऱ्या अँगलने देखील जी हिट केली गेली आणि काय जबरदस्त एफर्ट राहिली विशालेची. दर्शक मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार येईल. विशाल या ठिकाणी चांगला फटका आहे मात्र अडवलं जातोय रेहानच्या माध्यमातून. चांगलं नक्कीच क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहेत रेहानच्या माध्यमातून. आतापर्यंत यंगस्टर आहे आणि यंगस्टर मध्ये एकदा मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू फळीला लागत नाहीये आणि तदनंतर पाहिलं तर डॉट चेंडू येताना चांगलं षटक. नक्कीच लक्ष छोटं होतं, लक्ष छोटं मोठं कसं करावं ते मात्र गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळालं. हे थोडंसं लक्ष मोठं होत असताना, कारण की इथून जर पाहिलं तर 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 चेंडू मध्ये 23 धावा बनवायचे आहेत. 14 चेंडू 23 धावा. हलक्या हाताने खेळून काढलाय. इथे मात्र थोडीशी टशन पाहायला मिळते. येस हे होत राहते जेव्हा जेव्हा आपण क्रिकेटच्या मैदानावर इंटरनॅशनल मॅच देखील पाहतोय तेव्हा देखील थोडीशी टशन होत असते, कारण की फलंदाजाला रन्स काढायचा असतो आणि गोलंदाजाला चेंडू पकडायचा असतो. हे मागचे कारण आहे. नोचा कॉल आहे पंचांचा. इथे मात्र 1+1 अशा 2 धावा कंप्लीट केल्या जातील. यस नो आहे पंच या ठिकाणी दर्शवत आहेत. ऑफिशियल पंच म्हणून आपण पाहतोय समीर बिट्टू यांना. धावसंख्या 2 ने फ्लाय होईल. आता मात्र धावसंख्या स्कोरवर लागली जाते ती म्हणजेच 18 धावा. 4 गडीच्या मोबदल्यात 3.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. अजूनही जर पाहिलं तर इथून शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विशाल ज्या पद्धतीने आलाय, ज्या पद्धतीने गोलंदाजी केले आणि जे विकेट्स त्याने काढले आहेत, खरोखरच एक चांगला गोलंदाज म्हणून आपण विशालकडे पाहतोय. ओहो शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवर ऑनसाइड रिजनला खेळून काढलाय. नक्कीच जोपर्यंत निशान फील्ड करेल फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट केली गेली. एकूण धावांचा विचार केला तर 19 धावा. इथून मात्र जर पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 19 धावा हव्या आहेत. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. तर 19 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू जर पाहिले तर 12 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर जावेद येईल. एक चांगला गोलंदाज म्हणून नक्कीच पाहिलं जातंय. पॅराडाईज संघाकडून जेव्हा जेव्हा विचार केला तो जावेद याचा तर फिरकीचा जादूगार म्हणून त्याला पाहिलं होतं. नक्कीच इथून मात्र नक्कीच जादू करावी लागेल आपल्या संघासाठी. जर आपलं स्थान या ठिकाणी नक्कीच ठेवायचं असेल, अंतिम फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 2 फलंदाज अनिकेत आणि ओमकार आहे ज्यांना अजूनही 19 धावा चेस करायच्या आहेत. फटका चांगला आहे मात्र जब्बीर खान त्या ठिकाणी चेंडूवर चांगला प्रयत्न करतोय. इथे मात्र चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवण्याचं काम करतोय. कुठलीही रन्स मिळणार नाहीये.
सामन्याचं समीकरण बदलेल. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडू मध्ये 19 धावा. जागा बनवली होती, थोडेसे बाहेर निघाले होते, चेंडूवर टॅप करण्याचा प्रयत्न मात्र अनसक्सेस राहिला. आता मात्र 10 चेंडू शिल्लक असतील आणि 10 चेंडू मध्ये अजूनही 19 धावा बनवायच्या आहेत. शाकीर भाई और एक बार पीछे दिखता ही नहीं अंपायर. पुण्याचे एकदा आता मात्र करारी प्रहार होता. जब्बीर ज्या पद्धतीने आज फील्ड केलंय खरोखरच कौतुक करेन मी जब्बीरचं देखील. बॅटिंग नाही झाली तर काय झालं, मात्र क्षेत्ररक्षणासाठी अव्वल स्थान मिळवलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण, कारण की बरेचसे सामने आपण पाहतोय जे क्षेत्ररक्षकाच्या बलावर क्षेत्ररक्षणाच्या बलावर सामने जिंकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुण्याचे एकदा जावेद आपण पाहतोय. 3 चेंडू खेळ झालाय. चौथा चेंडू या षटकातील. फटका चांगला आहे. इथे मात्र रेहान त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. कॉम्बिनेशन पाहिली दोन्ही क्षेत्ररक्षकाची आणि त्यामधून गडीचं पतन होताना आणखीन एक विकेट नक्कीच डगआउट कडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही स्थिरावलेली आहे 19 या धावसंख्येवर. नक्कीच कॉम्बिनेशन चांगलं होतं. रेहान आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं अजान आणि रेहान मध्ये खूप चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. मुस्तकीन येईल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र जिम्मेदारी असेल 2 फलंदाजाकडे. एका बाजूला पाहिलं तर आपण पाहतोय ओमकार आहे, ज्याने आतापर्यंत 2 चेंडूवर 2 धावा नक्कीच जमवल्या आहेत. प्रयत्न असतील जे 19 धावा आहेत. अवघ्या 8 चेंडू मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. फटका चांगला आहे. इथे मात्र चौकार नक्कीच मिळून जाईल. जबरदस्त करारी प्रहार पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने ओमकारला पाहिलं होतं 2 चेंडूवर 2 धावा दिल्या होत्या, आता मात्र आपण पाहतोय एक चौकाराच्या मदतीने 6 धावा नक्कीच आपल्या संघासाठी योगदान करत असताना आपण पाहतोय. तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 23 धावा. इथून मात्र चेंडू शिल्लक असतील 7 आणि 7 चेंडू मध्ये अजूनही 15 धावा जमवायच्या आहेत. जो चेंडू आणि रनांचा डिस्टन्स आहे तो अजूनही तेवढाच आपल्याला पाहायला मिळतोय. पहा ज्या पद्धतीने खेळला, जबरदस्त. मात्र तिथे क्षेत्ररक्षक थोडस प्रयत्न केले होते त्यांनी की चेंडू अडवायचं, मात्र चेंडू निघून गेला. आणि तदनंतर पाहिलं तर एक चौकाराच्या मदतीने आता मात्र 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 7 चेंडू मध्ये 15 धावा बनवायच्या आहेत. आपण नक्कीच नितीश पाटील यांना देखील पाहतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओहो, इथे मात्र चुकी करतोय फलंदाज. थोडस स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू समजला नाही. जावेद याचा चांगला चेंडू. शेवटच्या चेंडूवर देखील विकेट्स येतोय. या षटकाचा जर विचार केला तर एक चौकार मात्र आली. 2 गडी नक्कीच बाद करून गेलाय जावेद. जबरदस्त मात्र गोलंदाजी हाताळली. 23 धावा, 6 गडी बाद झाले आहेत. 5 षटक म्हणजे अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये 15 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू आणि 15 धावा नक्कीच जमवायच्या आहेत. अजूनही जिम्मेदारी आणि फक्त जिम्मेदारी घ्यावी लागेल. ज्या पद्धतीने खेळलाय आज पॅराडाईज संघ, कारण की आपला घरचा मैदान आहे. घरच्या मैदानावर मैदानाची जास्तीत जास्त ओळख कोणाला असते तर या मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंना. तेच मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त मात्र, कारण की प्रत्येकाची जागा फिक्स असते. मी या ठिकाणी फिल्डिंग करणार आहे आणि मला अशा प्रकारची फिल्डिंग करायची आहे, ही जिम्मेदारी त्यांनी घेतलेली असते. तीच जिम्मेदारी आपल्याला पाहायला मिळते. तर शेवटचे षटक घेऊन येईल मिस्टर JK जब्बीर खान. आपल्याला पाहायला मिळेल 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र हा चेंडू पाहायला मिळेल. यस, इथून मात्र थोडस टार्गेट कमी होईल. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू 14 धावा. फटका चांगला आहे, मात्र त्या ठिकाणी
गडी बाद होईल. निशांत याचा अचूक थ्रो आपल्याला पाहायला मिळते. चांगली फील्ड केली आणि जर पाहिलं तर विकेट क्रमांक या ठिकाणी बाद होताना आपण पाहतोय सातवा गडी बाद झालेला आहे. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. अजूनही जर पाहिलं तर जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या म्हणजे 14. 5 चेंडू 14 धावा. पाच चेंडू 14 धावा सामन्याचं समीकरण आहे. ओहो इथे मात्र रॅन. ओहो गुड एफर्ट विशाल कडून. जबरदस्त एफर्ट आपल्या संघासाठी का होईना. जरी धावा जास्त असल्या तरी मला एफर्ट दाखवायचे मैदानाच्या आतमध्ये. काही जबरदस्त एफर्ट होती. पहा दुखापत होऊ नये. नक्कीच जर पाहिलं तर चेंडू हा सीमारेषे पार होणार होता, मात्र एफर्ट पहा जबरदस्त. आणि मी खास करून कॅमेरामॅनचं देखील या ठिकाणी तुषारचं देखील बाउंड्री आहे नक्कीच. ओके ओके तर नक्कीच मात्र या ठिकाणी खरोखर टाळ्या होऊन जाऊ द्या या खेळाडूसाठी. विशालसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त एफर्ट दाखवली होती. खरोखरच प्लेयर लिहू घेतलेला आहे. नक्कीच प्लेयर रिव्ह्यू आहे. नक्कीच आपण पाहतोय दोन्ही संघाचे एक एक रिव्ह्यू आपण दिलेले आहेत त्यांना, तर रिव्ह्यू घेऊ शकतायत. इथे मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे, बघू शकतोय आपण. नक्कीच क्रुशियल डिसिजन आहे. खूप नक्कीच आपल्याला पाहायला मिळते 3 पंच एकत्र आहेत. डिसिजन जो मैदानावर जाऊनच जे काही डिसिजन असेल तो नक्कीच मिळेल. पंच डिस्कस होईल, बाकी कोणीही राहू नये प्लीज. खूप क्रुशियल डिसिजन आहे, कारण की सामना जर पाहिला तर अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये अशा प्रकारचे डिसिजन होत असतात. मात्र रिव्ह्यू आहे, ज्या पद्धतीने आपण रिव्ह्यू यूज केलेला आहे
फिल्डिंग करणाऱ्या संघाने ते मात्र आपण पाहतोय. येस, अंपायर मैदानाच्या आतमध्ये जातील आणि जो काही आपला डिसिजन असेल तो मात्र नक्कीच दिला जाईल. आपल्या जागेवर जाऊन मात्र हा डिसिजन असेल की काय डिसिजन आहे आतापर्यंत पेंडिंग आहे. आपण पाहतोय पंच समीर आपल्याला पाहायला मिळेल जागेवर जातोय. जो डिसिजन असेल रिव्ह्यूचा डिसिजन आपण पाहतोय. यस, डिसिजन आहे चौकार. चौकार पाहायला मिळेल. इथून मात्र जर पाहिलं तर 4 धावेने धावसंख्या स्कोरवर लागली जाईल, ती म्हणजेच 28 धावा. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 10. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. एक क्रुशल मॅच आहे. आपण पाहतोय दोन्हीही अजूनही संघाने हार मानलेली नाही आहे. कारण की आपण पाहतोय एका बाजूला संघर्ष करणारा मुरबे संघ आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला पॅराडाईज संघ. आतापर्यंत त्याने देखील खूप मोठा संघर्ष केलाय आणि खरोखरच ज्या पद्धतीने प्रयत्न केला होता विशाल यांनी, खरोखरच कौतुक करीन मी त्याचं. पुस्तकीन पुण्याचे एकदा 10 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र चौकार मारली जाते. जबरदस्त. आता मात्र मॅचला कुठेतरी कलटणे आलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण की इथून 3 चेंडू शिल्लक असतील आणि 3 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 6. 3 चेंडू 6 धावा. मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट. जर विचार केला मुरबा संघाचा संघर्ष, मुरबे संघाचा जर विचार केला तर आतापर्यंत त्यांच्या हातामध्ये विकेट्स नाही आहे. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि संघर्ष हा त्यांचा नक्कीच नाव आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या संघाचं नाव संघर्ष आहे तो संघर्ष करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडू मध्ये 6 धावा जमवायच्या आहेत. 3 चेंडू 6 धावा. विकेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय पॅराडाईज संघाचे 5 गडी बाद झालेले आणि मुरबे संघाचे मात्र 7 गडी बाद झालेले आहेत. म्हणजेच जर पाहिलं तर कंपल्सरी ह्या रन्स तुम्हाला चेस करावे लागतीलच. 3 चेंडू 6 धावा. सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. टेन्शन तर दोन्ही बाजूला आहे. ओहो, इथे मात्र आपण पाहतोय चुकी केली नक्कीच मुस्तकीनने. बॉक्स विकेटच्या नावाने गडी बाद होतोय. ऑल आउट होईल संघ मुरबे आणि पॅराडाईज संघ नक्कीच फायनल मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन पॅराडाईज संघाचा. 2 संघ आपल्याला पाहायला मिळते जे अंतिम फेरीमध्ये पाहायला मिळतील. साई एकता बिरवाडी वर्सेस पॅराडाईज आपल्या होम ग्राउंड आणि होम क्राऊड सोबत खेळेल अंतिम सामन्यामध्ये. नक्कीच संतोष, आपण तुला थांबवतो 1 मिनिट. सामना नक्कीच रंगतदार होता.